त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना शाळेच्या वतीनं विनंती करतो। आणि सर्व सन्माननीय जे सदस्य आहेत व्यवस्थापन समितीचे त्यांनी समोर यावं अशी या निमित्ताने विनंती करतो। आताच आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय मडके सरांनी ज्या अध्यक्षपदाची सूचना मांडली, मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांनी गावातील ज्येष्ठ मंडळी कुठल्या ना कुठल्या आर्थिक स्वरूपात मदत करावी, सहकार्य करायला पाहिजे। बाहेर दिसताना किंवा फिरताना कधीही सापडलेला नाही आहे आणि प्रत्येक वर्गात मी लांबून येऊन पाहतोय प्रत्येक शिक्षक आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांसाठी तळमळीने या ठिकाणी शिकवतोय। याबद्दल ह्या सर्व शिक्षकांचं मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रयत्न करतात इंग्लिश मीडियमच्या मुलांना जे येत नाही ते 3 महिन्यात या शिक्षकांनी या ठिकाणी करून दाखवलंय। त्याबद्दल त्या शाळा व्यवस्थापन कमिटीचं पण स्वागत करतो आणि त्या शिक्षकाचं पण स्वागत करतो। महत्त्वाचा उद्देश आहे की सर्व गुण संपन्न विद्यार्थी फक्त जिल्हा परिषद शाळेमध्येच घडला जातो। मित्रांनो, प्रथमतः नेहमीच आपल्या शाळेला मदत करणारे आदरणीय रामनाथजी लेंडा सोसायटीचे माजी चेअरमन, व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य रामनाथजी लेंडा यांचा सन्मान होत आहे। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांचा सन्मान करावा आणि आदरणीय रामनाथजी लेंडा यांनी तो सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। संकल्पना आपल्या शेलार मॅडमनी मांडली त्यावेळेस पालक मेळाव्यानिमित्त आणि निश्चितच त्यावेळेस मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि इतर काही मान्यवरांनी ती मागणी लक्षात घेऊन लगेचच स्पोर्टचा ड्रेस मुलांना उपलब्ध करून दिला आहे। निश्चितच ज्या सुविधा शाळेसाठी गरजेच्या आहेत त्या सर्व सुविधा ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आम्ही सर्वजण तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत। निश्चितच शाळेला गावाचा अभिमान असावा आणि त्याचप्रमाणे शाळेला देखील गावाचा आधार असावा या युक्तीप्रमाणे निश्चित भविष्यात सुंदर अशी वाटचाल आपल्या शाळेची चालू आहे। शिक्षकांच्या वतीने आपल्याला आश्वासन देतो, कारण पिंडे पिंडे मध्ये भिन्ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, डिफरंट मॅन लाईक डिफरंट टेंडन्सी, हाताची 5 बोटं सारखी नसतात। एकच वाक्य फक्त 4 भाषेत सांगितलंय। तसं या ठिकाणी आलेले सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करतो की या ठिकाणी आलेले सर्व शिक्षक अतिशय होतकरू आणि प्रत्येकामध्ये अतिशय सुंदर असा चांगला गुणी, त्या गुणांचा वापर प्रत्येक शिक्षकांच्या विद्यार्थ्यांना तुमच्या या गदेवाडी शाळेमध्ये होणार या ठिकाणी या निमित्ताने मी आश्वासन देतो। आपण आमच्यावर जो विश्वास दाखवलाय, आमच्यावर जी जबाबदारी दिली त्याला तसू मात्र सुद्धा आम्ही ढळणार नाही, कारण या ठिकाणी प्रत्येक शिक्षक काम करणार आहे, काम करूनच या शाळेवर आलेला आहे।